धाराशिवमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी बाहेर नंबर लावण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे। लहान मुलं, महिला, वृद्ध माणसंही 5:30 वाजता गॅसच्या रांगेत उभे राहिलेत। गॅस सिलेंडर बुकिंगच्या समस्या कायम असल्यानं ग्राहकांच्या अडचणी वाढल्या। नागपुरातील आमदार निवास कॅन्टीनमध्ये 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे। मंगळवारी गॅस सिलेंडर उपलब्ध झाला, मात्र आणखी पुरवठ्याची गरज आहे। पुण्यामध्ये नाश्ता चालकांकडून व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं घरगुती गॅसचा वापर करण्यात येतोय। 1 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक असून दुकानं बंद करण्याची वेळ या नाश्ता चालकांवर आली आहे। इगतपुरीत व्यावसायिक सिलेंडर अभावी मुंबई नाशिक महामार्गावरील हॉटेल बंद झालंय। 8 दिवसांपासून एकही व्यावसायिक सिलेंडर मिळाला नाहीये। जवळपास 6 दिवसांपासून हॉटेल बंद आहेत। कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळ गॅस नसल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून चुलीवर बनवण्यात येते। मिसळ व्यावसायिकांना किचनमध्ये चुलीसाठी वेगळी व्यवस्था केली आहे।